श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी भक्त हो, स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं की एक अद्भुत प्रकारची शांतता आणि आनंद आपल्या मनामध्ये होतो ना, नक्कीच होतो. आणि आज मी तुम्हाला अशाच प्रकारची एक महाराजांची पूजा सांगणार आहे, ज्यामुळे बघा तुमची केवळ इच्छाच पूर्ण होणार नाही, तर तुमचं संपूर्ण आयुष्यसुद्धा बदलणार आहे. बघा, गुरुवारी आपल्याला ही पूजा करायची आहे आणि ह्या पूजेचा अनुभव लाखो भक्तांनी सुद्धा घेतलेला आहे. आज मी तुम्हाला त्या पद्धतीसोबत काही कथासुद्धा सांगणार आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, गुरुवार हा दिवस एवढा महत्त्वाचा काय आहे? तर बघा, गुरुवार दिवस हा दत्तगुरूंचा, ज्ञानाचा आणि कृपेचा दिवस आहे. स्वामी समर्थ हे सुद्धा दत्तात्रयाचेच अवतार असल्याने गुरुवारी त्यांना अर्पण केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी स्वामी समर्थ भक्तांच्या प्रार्थना अधिकाधिक लवकर महाराज ऐकतात, असा सुद्धा अनेक स्वामी भक्तांचा विश्वास आहे. अक्कलकोट मठात बघा, गुरुवारी विशेष गर्दी असते आणि भक्तांच्या डोळ्यात केवळ एकच अपेक्षा असते की स्वामी महाराज, माझी इच्छा, माझी जी काही मनोकामना आहे ती तुम्ही पूर्ण करा. अशाच प्रकारे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, जी जुनी इच्छा आहे किंवा दृढ इच्छा आहे, जी भरपूर दिवसांपासून पूर्ण होत नाही आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला गुरुवारी पूजा करायची आहे. तर त्या पूजेची तयारी बघा कशी करायची आपल्याला, ती आपल्याला पुढील प्रमाणे करायची आहे. आपल्याला पूजेची तयारी कशी करायची आहे? सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून आपल्याला पिवळे किंवा भगवे वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्या घरातील जे पूजास्थळ आहे, म्हणजे आपले मंदिर आहे, ते स्वच्छ पुसून त्याच्यावर माहिती आहे का, पिवळ्या कलरचा कपडा अंथरायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये जी काही स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल, त्यालासुद्धा स्वच्छ करून घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिवळी फुलं लागणार आहेत, अक्षता, हळद कुंकू, दीप, अगरबत्ती आणि आपल्याला गोड नैवेद्यसुद्धा जे काही तुमच्या घरामध्ये असेल, खीर म्हणा, दूध म्हणा, दही म्हणा, काही अगदी साखरसुद्धा चालेल, तर आपल्याला गोड नैवेद्याची तयारी करून ठेवायची आहे. आणि त्यानंतर बघा, ही तयारी करताना बघा, आपण ही जी पूजेची तयारी करत आहोत, ती तयारी करताना आपल्या मनामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे सतत आपल्याला नामस्मरण करायचे आहे. म्हणजे हे करताना आपला जो मानसिक, म्हणजे आपल्या मनामध्ये अत्यंत भक्ती आणि श्रद्धा ही आपल्याला जागवायची आहे. जी ही करताना आपल्याला सतत स्वामी महाराजांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर दिसायला पाहिजे. अशा प्रकारे पूजेची तयारी झाल्यानंतर मग आपल्याला काय करायची आहे? स्वामी समर्थ महाराजांची पूजा. तर ती कशी करायची आहे बघा. स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला सर्वात आधी पिवळा हार अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला महाराजांना हळद कुंकू आणि अक्षतासुद्धा अर्पण करायचं आहे. दीप, धूप, अगरबत्ती लावून ती आपल्याला पेटवायची आहे. आणि बघा, त्यानंतर जमेल तुम्हाला तेवढ्या 11, 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि मग नंतर नैवेद्य म्हणून आपल्याला बेसन, लाडू, केळी, पिवळा गोड पदार्थ जो काही असेल, पिवळा कलरचा पदार्थ, तो आपल्याला स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे अध्याय किंवा गुरुचरित्रातील दत्तभक्तीचे अध्याय जे काही असतील ते तुम्हाला पठण करायचे आहे. जसं स्वामीचे चरित्र अध्यायाचे तुम्ही 7 अध्याये, 21 अध्याय एकत्र करू शकता किंवा गुरुचरित्रातील जे काही अध्याय आहेत ते तुम्हाला जेवढे जमेल, जेवढे शक्य होईल, वाचणं होईल ते तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला शेवटी आपल्या महाराजांना प्रार्थना करायची आहे. म्हणजे आपल्याला आपली इच्छा आपल्याला महाराजांना बोलून दाखवायची आहे. ती म्हणजे कशी बघा, स्वामी महाराज, जी काही तुमची इच्छा असेल ती आपल्याला बोलून दाखवायची आहे की स्वामी महाराज, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि मला योग्य मार्ग दाखवू दे. असं करून आपण शेवटीला स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे. गणपतीची आरती म्हटली तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती जी आहे ती सुद्धा म्हणायची आहे. असं करून आपल्याला पूर्ण आरती म्हणून आपली पूर्ण पूजा संपूर्ण करून घ्यायची आहे. बघा, जर तुमची काही खूपच मोठी इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल, तर त्यासाठी बघा आपण सलग 11 गुरुवार हे व्रत आणि पूजा करू शकतो. बघा, अनेक भक्त काय करतात माहिती आहे का, आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी 11 गुरुवारचे व्रतसुद्धा करतात.
तर सलग 11 गुरुवार जर तुम्ही पूजा केली ना, तर तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. पण बघा, हे 11 गुरुवारची पूजा करताना काही नियम आहेत, जे तुम्हालासुद्धा पाळायचे आहेत. म्हणजे जसंच का 11 गुरुवारचे व्रत चालू असताना तुम्हाला मांसाहार, मद्यपान किंवा वाईट सवयी, राग, मत्सर, खोटं बोलणे हे ह्या 11 गुरुवारच्या व्रताच्या दरम्यान तुम्हाला टाळायचं आहे. प्रत्येक गुरुवारी बघा, जमेल तुम्हाला, शक्य होत असेल तर प्रत्येक गुरुवारीनं गरिबांना अन्न, फळ किंवा जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही कपडे, तुमच्याकडे जुने एखादे कपडे असतील जे चांगल्या कंडिशनमध्ये असेल ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. किंवा एखादे नवीन वस्त्र घेऊन तुम्ही एखाद्या गरिबाला म्हणा किंवा लहान मुलांना किंवा अनाथाश्रमामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन वस्त्रदान करू शकता. आणि बघा, व्रत पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांच्या मंदिरात, तुमच्या घराजवळ एखादं स्वामी महाराजांचं मठ असेल, मंदिर असेल, तिथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, प्रसाद वाटायचा आहे. तो म्हणजे पिवळ्या कलरचा केशरी पेढा. तो केशरी पेढा घेऊन आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी महाराजांसमोर ठेवायचा आहे आणि मग नंतर सर्व भाविक भक्तांना तो प्रसाद वाटायचा आहे स्वामी केंद्रामध्ये जाऊन. बघा, अशा प्रकारे जर गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही पूजा केली तर तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणार. कारण बघा, गुरुवार हा गुरूंच्या आशीर्वादाचा दिवस असतो, ज्यामुळे काय होतं, दैविक शक्ती निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते. आणि आपण जी पूजा करतो ते करताना सततच्या जपामुळे आपले मन आणि आत्मा हा शुद्ध होतो. आणि जे आपण हे पूजेच्या दरम्यान जे काही दान करतो, अन्नदान, वस्त्रदान, त्यामुळे काय होतं, आपलं पुण्य वाढतं आणि आपल्या आयुष्यामध्ये संकटे, अडथळे जे काही असणार ते दूर होतात. आणि स्वामी समर्थाच्या कृपेमुळे काय होतात, आपल्या आयुष्यातील ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्यासुद्धा शक्य होण्यास सुरुवात होते. म्हणजेच काय, तर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद, कृपा तुमच्यावर होण्यास सुरू होते. तर नक्कीच तुम्ही हे गुरुवारचे व्रत तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकता. कारण बघा, महाराज नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, पूजा ही केवळ इच्छापूर्ती नाही, तर आत्मिक शांती आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचा सुद्धा अनुभव ती आपल्याला देते. आणि तसंही बघा, महाराजांची आपण जेवढी सेवा करू, जेवढं महाराजांची सेवा करू, आपण तेवढेच महाराजांच्या जवळ, आपण महाराजांच्या समीप जाणार आहोत. त्यामुळे मनापासून केलेली श्रद्धा, सेवा, पूजा ही महाराजांना अत्यंत प्रिय असते. बघा, महाराजांचं काय आहे, बघा आपल्या महाराजांना काय आवडते. तुम्ही दररोज मंदिरामध्ये जाऊन पूजा नाही केली तरी चालेल, किंवा दररोज तुम्ही महाराजांसमोर नैवेद्य, आरती, नामस्मरण, जपमाळ हे तुम्ही महाराजांसमोर दररोज केली तरी नाही चालेल. पण एकदा मनापासून निघालेली तुमची भक्ती, एकदा मनापासून निघालेलं स्वामी समर्थ महाराजांचं नाव, म्हणजे बघा, अंतःकरणातून निघालेलं श्री स्वामी समर्थ हे असं नाव जर तुम्ही घेतलं ना, तर महाराज नक्कीच तुम्हाला तुमच्यावर कृपा करतील. तर मित्रांनो, ह्या गुरुवारी तुम्ही पूजा करा, महाराजांवर श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी असतील. ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.